कोविडच्या आधी प्रमाण तसं कमी होतं. म्हणजे स्मार्टफोन आला होता, पण हं, तो कॉलेजमधल्या मुलांपर्यंत, फार फार तर 10वी वगैरे इथपर्यंत होता. हं. पण कोविड नंतर मात्र सगळ्या वयोगटाच्या हातात मोबाईल गेला हां, आणि शिक्षणच त्याच्यावर दिलं गेलं. बरोबर. आणि तेव्हा हे लक्षात आलं नाही की ह्याचे पुढे परिणाम काय होतील. हां, पण आता आपल्याला दिसतात की खूपच असा झिरपलाय तो अगदी, मोबाईल अगदी, अगदी. आणि सगळ्या वाईट गोष्टींसाठी सुद्धा मोबाईलचा वापर होतो. हो, अगदी. म्हणजे YouTubeवर बघून प्रश्नांची उत्तरं लिहिणे. हो. हो, तेही आता म्हणजे खूप आपण झालंय. विचार न करता ChatGPT मुलं वापरतायत. ते म्हणजे वापरतात. गणित एखादी करायला हां, वापरतात. सगळ्याला वापरतात. हां, त्यामुळे हे एक. हां, पण दुसरीकडनं गेम खेळणे हां. आणि सतत WhatsAppवर काही ना काहीतरी करत राहणे, हं, बघत राहणे, हा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. हं. व्हिडिओ गेम खेळणं हा खूप खूप मोठा. मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे वृत्ती बदलतीये मुलांची. म्हणजे वृत्ती बहुतेक सगळे बदलतेच व्हिडिओ आहे. गेम्स जे आहेत ते बंदुकीने समोरच्याला मारणं हो, किंवा गुन्हे या क्राईम मेंटॅलिटी वाढवणारे असेल, हो, हो. तर ह्याच्यावर एक मेंदूच्या अभ्यासक म्हणून ह्याच्यावर काय करता येऊ शकतं हा सगळ्या पालकांचा प्रश्न आहे. हो, म्हणजे ह्याचं जर आपल्याला काही उत्तर देता आलं, तर आपले सगळे प्रेक्षक, श्रोते हो. अक्षरशः म्हणजे खूप आनंदी होतील. हो. पहिला म्हणजे मोबाईल पूर्णपणे काढून घेता येणार नाही. हां, ही पहिली गोष्ट आहे. बरोबर. अगदी कारण बरोबर. आता तो खूप उपयोगाचा झालाय. त्याच्यावरच अभ्यास येत असतो वगैरे, वगैरे. हं, पण त्याचं प्रमाण कमी करता येईल हं, आणि दुसरं म्हणजे काय बघायचं हं, हे आपल्याला बोलून त्या घरांनी ठरवता येईल, की जर मोबाईल वापरायचा असेल तर तो कसा वापरायचा, कशासाठी वापरायचा, हे ठरवून घेता येईल. मोबाईलचे दुष्परिणाम इतके आहेत, की आता WHOने सुद्धा सांगितलंय, की मुलांच्या हातात जर लहानपणापासून मोबाईल असेल, तर ते मूल फक्त मोबाईल बघत एका कोपऱ्यात बसून राहतं. हां, म्हणजे काहीच हालचाल करत. सोशल स्किल्सच डेव्हलप होणार नाहीत. बरोबर. त्यामुळे वाढत्या वयात मुलांच्या हातात मोबाईल नकोय. तर हे सगळं लक्षात घेऊन आणि मगाशी तुम्ही म्हटलात तसं, की मोबाईल हे व्यसन झालंय ते खरंच आहे. हं, कारण का? तर मोबाईल सोडवताना त्याचे विथड्रॉल सिम्प्टम्स येतात. बरोबर. अगदी बरोबर. कारण मुलं चिडचिड करतात, भांडतात, रडतात, मी जेवणार नाही किंवा मी अभ्यास करणार धमकी नाही, देतात. अशी धमकी देतात. इमोशनल ब्लॅकमेल सध्या असं मोबाईलसाठी पूर्ण. पालकांना इमोशनल ब्लॅकमेल हं. करतात. ह्यात काय होतं, की 1 किंवा 2 मुलं असल्यामुळे पालकही अडचणीत सापडतात, की लाडाचं असतं करायचं काय? आणि हो. ह्याला काय करावं? मारावं तर ते नाही आत्ता कोणी मारत. कुठलेच पालक मारत नाहीत किंवा पण ते मारूनही होत नाही कारण तो आणखीन काही उसळी उपयोग मारतो. नाहीये. तर ह्याला जी पर्याय काय लहान मुलं आहेत, असू शकतो? जी लहान मुलं आहेत, की ज्यांना अजून मोबाईल म्हणजे काय फारसं कळत नाहीये. पण ती मुलं आपल्याकडे बघून शिकतात. म्हणजे आज मी असं बघते, की छोट्या-छोट्या मुलांना जेवायला घालायचं असेल, तर मोबाईल दाखवतात आणि पटापटा जेवायला घालतात. हं, ते इथनं आपण वापर वाढवलाय. हं. त्यामुळे या ज्या वयोगटातली मुलं आहेत, साधारणपणे 4, 5, 6 हं. वर्षापर्यंतची, त्यांना मोबाईल दाखवूच नका. पण दिसूच नको देत. म्हणजे त्यांनी आई-बाबांना तो बघितलं वापरायचा आहे. त्यामुळे ते कठीण होऊन म्हणजे बसलंय. आता आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे, की हां. आपल्याला मुलांना मोबाईल दाखवायचा नाहीये म्हणून आपण किती वापरायचा. त्यामुळे लहान 6 वर्षापर्यंतच्या मुलांना मोबाईल दिलाच नाही, दाखवलाच नाही तरी चालणार आहे आणि ते त्यांच्या विजनसाठी सुद्धा चांगलं आहे. हं. ही पहिली गोष्ट. आणि दुसरं पुढच्या मुलांना टाईमटेबल आखून सुद्धा पण ते टाईमटेबल आई-बाबांनी पाळणं खूप आवश्यक आहे. हां, म्हणजे हे बरोबर. आपल्या घरासाठी आहे हं. टाईमटेबल. हां, आपण जर असं म्हटलं, की मुलांसाठी आहे, तर हां, मुलं नाही ऐकणार आहेत. बरोबर. म्हणजे थोडक्यात मुलांना बंधनं घालायची आहेत, तर आई-बाबांनी स्वतः बंधनं घरानी, घालून घेतली पाहिजेत. घरानी, घरानी. पूर्ण घराने, जे आजी-आजोबांनी हां. सगळ्यांनीच. की म्हणजे आई-बाबा देत नाहीयेत आणि आजी-आजोबा देत आहेत, हो, असं होता कामा नये. हो. म्हणजे सगळ्यांनीच ठरवून बऱ्याचदा तसं मुलं करायला हवं. हट्टाने आजी-आजोबांकडनं मोबाईल हिसकावून घेतात. हां, तर ती वेळच येऊ देऊ नका. हां. त्यामुळे वयोगटानुसार आपण 6 वर्षापर्यंत अजिबात नाही. हं, वापरायचा असेल तर ऑडिओ गाण्यांसाठी वगैरे हं, वापरायचा असेल तर मोबाईल वरती ठेवून द्यायचा. हं, त्याच्यानंतर टाईमटेबल आखून हं, आणि त्याच्यानंतर या सगळ्या काळामध्ये हं, मोबाईलचा वापर कशासाठी करूया हं, चांगला जास्तीत जास्त, हं, हं. हे जर रुजवलं गेलं आधीपासनं, तर मग पुढे इतका त्याचा गैरवापर होणार नाही.